टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबई महानगरपालिका क्षेत्रांमध्ये जे कबूतरखाने आहेत ते कबूतरखाने लवकरात लवकर बंद करावेत अशी मागणी जी आहे ती नागरिकांकडून आणि काही राजकीय पक्षांकडून केली जात होती। यावरती सभागृहामध्ये देखील चर्चा झाली आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने जे आहे ते या कबूतरखान्यांमध्ये जे पक्ष्यांना खायला घालतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल असं वारंवार सांगितलं जात होतं। परंतु अजून देखील कारवाई करून देखील अजून देखील काही नागरिक जे आहेत ते खायला घातलत असल्याचा प्रकार समोर येत होता। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आता मुंबईतील कबूतरखान्यांच्या ठिकाणी जे आहे ते सूचना फलक लावण्यात आलेले आहेत आणि नागरिकांच्या जीवनासाठी कबुतरांना खायला घालणं किंवा कबूतर आपल्या आजूबाजूला असणं हे एक गंभीर स्वरूपाचा आजार असू शकतो आणि श्वसनाचे आजार उद्भवू शकतात अशा आशयाचे बॅनर जे आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने लावण्यात आलेले आहेत। आणि या ठिकाणी पशूंना खाद्य टाकणे हा गुन्हा आहे आणि या गुन्ह्याकरता 500 रुपये दंड आकारण्यात येईल याची नोंद घ्यावी अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते दादरच्या कबूतरखान्याच्या या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि नागरिकांना कबूतरांना खायला घालू नका अशा सूचना ज्या आहेत त्या सूचना देण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचं कारण म्हणजे ठिकठिकाणी कबूतरखाने बंद करण्याचा घाट जो आहे तो राज्य सरकारच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घातलेला आहे। परंतु अजून देखील काही नागरिक जे आहेत ते या कबूतरांना खाद्य घालताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे मुंबई महानगरपालिकेने आता ही कारवाई जी आहे ती कारवाई दंडात्मक कारवाई सुरू करण्याच्या दिशेने जे आहे ते वाटचाल जी आहे ते पुढे केलेली आहे। काल महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी देखील दादर शिवाजी पार्क परिसराची पाहणी करत असताना प्रतिक्रिया दिली की त्यांचं म्हणणं होतं की कबूतरखाने हे आपल्याला बंद करावेच लागतील कारण श्वसनाचे विकार जे आहेत ते या कबूतरांमुळे होतात, त्यामुळे हे कबूतरखाने बंद करावे लागतील। काल आयुक्तांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आज सर्वच ठिकाणी जे आहे ते मुंबईतील कबूतरखान्यांच्या ठिकाणी जे आहे ते या सूचना फलक लावण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे कबूतरांना जर खाद्य कोणी टाकताना दिसेल तर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने खरं तर कारवाई करण्यात येईल असं बॅनर जे आहे ते या ठिकाणी सूचना फलक लावण्यात आलेले आहेत। कारण काही ठिकाणी आदेश देऊन देखील अनेक नागरिक जे आहे ते खाद्य टाकताना पाहायला मिळत होते। त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कडक कारवाईचे जे आहेत ते सूचना या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।